तर विषय असा आहे, बादशाला सकाळी बाहेर काढला होता इस्पिक शेटला. तिथनं मग गोट्या बिट्यातलं सगळं उरागलं. गोटा बिटा मस्तपैकी चकाचक केला. तिथनं मग आपल्याला जायचं होतं डायरेक्ट मैदानावर. झालं सगळं मैदानावर. मग अमोल भाऊ, अक्षय जाधव सुट्टी मेकर आमचा, परत नितीन काका, ही सगळी गँग आम्ही आपलं बसलो होतो. काय जेवाय काय धुळे ड्रायव्हरचे उत्तर. विषय असं झाला, धुळे ड्रायव्हरचं नाव धुळे ड्रायव्हर उत्तर असं लिहिलं होतं मोबाईलमध्ये. तिथनं भैयान दानवडे बापूंची चर्चा चालली होती. तिथनं मग एक मैदानात सुरू व्हायच्या अगोदर सलगरीनं एक हवाच केली. सगळी 7-8-10 जणं पाडली. झाला असा विषय. सलगरीले तापाटा असते ती बैल, वंगाळा काम झालं. तिथनं मग आम्ही आलो वरती. बबन ड्रायव्हर, रिहान ड्रायव्हर, भैया आमचा, परत बबलू भेटला, परत ऋषा भेटला. तिथनं मग ही तुफान आदईचा आणि कानाची गाडी पळाली. ह्यो बादशाला वंगाळा आहे, शेनं पण ह्याची गाडी फॉल झाली. आणि त्याच्यानंतर मग ही नवीन आणला हिंद केसर राघू, हिनं गट काढला होता. सीमेला काय गाडी पळवली नाही. त्याच्यानंतर मग इकडे विलास पैलवानांचा नवीन खरेदी शुगर मैदानात निघाला होता. त्याच्यानंतर मग इस्पिक शेट बरोबर पळाला बलमा 40-40. त्यानंतर संध्याकाळी मग जायड्या घेऊन आला कोंबडा घरी, उद्या यात्रा असल्यामुळं. तिथनं मग डायरेक्ट गेलो आम्ही रहमतपूरला. जेवायला जायचं नियोजन झालं होतं. गणे आणि मी जेवायला गेलो रानमाळ्यावर. तिथनं मग आलो माघारी आम्ही गोट्यावरती. बैल खाऊन पिऊन निवांत बसलेली होती. इस्पिक शेट बाईजा इकडं सायाळ. तिथनं मग ही संध्याकाळी शेकत बसली होती. तिकडं तर साईभाऊ आलं होतं. बैल जरा पुण्याला पाठवायचं होतं वातावरण चेंज करायला. साईभाऊ आलंच. त्याच्यानंतर बैलाला गुलाल बिलाल केला मस्तपैकी इस्पिक शेटला गुलाल बिलाल करून मग डायरेक्ट आम्ही गाडीत बिडीत भरला. ओकेमध्ये गाडीत बिडीत बांधून बिंदून मस्तपैकी दिला. म्हणलं आता मग चला. गेली मग ती संध्याकाळी रात्री.